वेलकम बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल. एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 28 जून 2026 विषय बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र पेपर 1 आणि पेपर 2 साठी परीक्षेच्या ठीक 10 दिवस अगोदर आपण पुन्हा काही इम्पॉर्टंट आणि सिलेक्टेड प्रश्न आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. मित्रांनो, संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित CDP रिव्हिजन आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. प्रत्येक प्रश्न जे आहे ते परीक्षेच्या दृष्टीने खूप इम्पॉर्टंट या ठिकाणी असणार आहे. तर चला व्हिडिओ सुरू करूया. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. साईडच्या जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंकसुद्धा दिलेली आहे. तेथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनललासुद्धा जॉईन करू शकतात. आणि जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. मित्रांनो, प्रत्येक प्रश्न जे असणार आहे इम्पॉर्टंट असणार आहे. सुपरफास्ट 30 प्रश्न आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. प्रश्न आहे की संबोधाचा विकास होत असताना तास, दिवस, महिने, वर्ष हे संबोध हळूहळू निर्माण होऊन डॅश डॅश वर्षाच्या वयापर्यंत भूत, वर्तमान आणि भविष्य यातील फरक मुलांना कळू लागतो. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. इम्पॉर्टंट प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. तर बघा, 5 ते 6 वर्षाच्या वयापर्यंत भूत, वर्तमान व भविष्यातील फरक मुलांना कळू लागतो. म्हणजे ऑप्शन जे 3 असेल सर, पर्याय जे C दिलेला आहे योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 2. दुसरा जे प्रश्न आहे, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की समिष्टवादी संप्रदायाने अवबोधाच्या क्षेत्रात विशेष कार्य केले आहे. ओके, पुढीलपैकी कोणते विधान या संप्रदायाचे वैशिष्ट्य नाही? अशा प्रकारे हा प्रश्न आहे. म्हणजे 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. तर हे बघा, 3 विधान या ठिकाणी बरोबर असणार आहे आणि एकच विधान या ठिकाणी अयोग्य राहणार आहे. तर आपण डायरेक्ट उत्तर पाहत आहोत. तर हे बघा, ऑप्शन जे D आहे की वस्तूच्या निरनिराळ्या भागांचा अवबोध स्वतंत्रपणे होऊन नंतर त्याचे संघटन व्यक्तीकडून केले जाते, या ठिकाणी अयोग्य विधान राहणार आहे. म्हणजे ऑप्शन जे 4 दिलेला आहे सर, पर्याय जे D दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 3. आता तिसरा जे प्रश्न आहे, मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे की डॉक्टर ब्लूम यांनी मांडलेल्या उद्दिष्टांच्या भावनात्मक पातळीमधील कोणत्या घटनानुसार अवधानानंतर विद्यार्थ्यांना एखाद्या कृतीत रस निर्माण होतो, तो रंगू लागतो, समरस होतो, त्यासंबंधी आवड निर्माण होते? अशा प्रकारे हा प्रश्न आहे. मोठे प्रश्न तुम्हाला CDPच्या सेक्शनमध्ये पाहायला मिळणार आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि हे बघा, प्रतिचार आपला या ठिकाणी योग्य उत्तर राहणार आहे. म्हणजे पर्याय जे D दिलेला आहे, ऑप्शन जे D दिलेला आहे योग्य उत्तर असणार आहे. स्पष्टीकरण दिलेलं आहे की प्रतिचार म्हणजे काय? तर बघा, प्रतिचार देणे, अनुक्रिया, अवधानाच्या पुढील पायरी म्हणजे प्रतिचार. जेव्हा विद्यार्थी लक्ष दिल्यानंतर त्या कृतीमध्ये सक्रियपणे सहभागी होतो तेव्हा त्याला त्या कृतीत रस निर्माण होतो, तो त्यात रंगू लागतो, समरस होतो आणि त्यासंबंधी खरी आवड निर्माण होते. म्हणजे ऑप्शन जे D असेल, ऑप्शन जे 4 दिलेला आहे योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 5. सर, 5वा प्रश्न बघा, 5वा जे प्रश्न आहे की स्वाभाविकीकरण, संधिकरण, अचूकता, अनुकरण इत्यादी घटकांचा समावेश उद्दिष्टांच्या श्रेणीबद्ध वर्गीकरणातील खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात होतो? अशा प्रकारे हा इम्पॉर्टंट प्रश्न आहे. 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि योग्य उत्तर काय राहणार आहे? तर क्रियात्मक क्षेत्र म्हणजे पर्याय जे 1 दिलेला आहे, ऑप्शन जे 1 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर राहणार आहे. पर्याय जे 1 असेल बरोबर उत्तर असणार आहे. 5वा जे प्रश्न आहे सर, प्रश्न क्रमांक 5 दिलेला आहे की उद्दिष्टांचे श्रेणीबद्ध वर्गीकरण करताना डॅश डॅश यांनी बोधात्मक क्षेत्राचा विकास कसा होतो व भावात्मक क्षेत्राचा विकास कसा होतो, त्याचे टप्पे म्हणजे उद्दिष्टे निश्चित करून त्याचा क्रम निश्चित केला आहे, असे ते कोण आहे? अशा प्रकारे हा प्रश्न आहे. तर लक्षात ठेवा, पर्याय जे B दिलेला आहे डॉक्टर ब्लूम आपलं या ठिकाणी योग्य उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे D असेल, पर्याय जे B दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, प्रत्येक प्रश्न जे आहे ते परीक्षेसाठी इम्पॉर्टंट आहे. व्हिडिओला प्लीज लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला 28 जून पेपर 1 आणि पेपर 2 बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र म्हणजे CDPच्या सेक्शनमध्ये विचारले जाणार आहे. लहान मुले ही मोठ्यांच्या वर्तनाचे निरीक्षण करून शिकतात, असे मत कोणी मांडले? 1 लाइनर प्रश्न आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. तर बघा, अल्बर्ट बंदुरा,
म्हणजे ऑप्शन जे एक असेल, पर्याय जे एक दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन जे एक असेल. बरोबर उत्तर राहणार आहे व्यक्तीच्या अध्ययन क्षेत्रात मानसिक व भौतिक बाबींचा समावेश होतो असे कोणी सांगितले. मोस्ट इम्पॉर्टंट हा प्रश्न आहे. 4 ऑप्शन्स दिलेले आहे. आता हे बघा, व्यक्तीच्या अध्ययन क्षेत्रात मानसिक व भौतिक बाबींचा समावेश होतो असे मत कर्ट लेविन यांनी मांडले. म्हणजे पर्याय जे एक असेल, ऑप्शन जे एक दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन जे एक असेल. बरोबर उत्तर राहणार आहे. प्रश्न क्रमांक 8 सर, 8वा प्रश्न आहे की अल्फ्रेड बिने याने बुद्धिमापनाची पहिली चाचणी केव्हा तयार केली. तर लक्षात ठेवा, बिने यांनी बुद्धिमापनाची पहिली चाचणी 1905 मध्ये तयार केलेली आहे. म्हणजे ऑप्शन जे एक असेल, पर्याय जे एक दिलेला आहे. बरोबर उत्तर राहणार आहे. प्रश्न क्रमांक 9, 9वा प्रश्न आहे की गार्डनरने बुद्धिमत्तेच्या चेताविज्ञानावर आधारित उपपत्ती कोणत्या बाबी अभ्यासल्या आहेत. अशा प्रकारे हा सुद्धा एक इम्पॉर्टंट प्रश्न आहे. 4 ऑप्शन्स दिलेले आहे. मेंदू, चेतातंतू व बुद्धिमत्ता यांच्यातील संबंध. म्हणजे ऑप्शन जे सर एक दिलेला आहे, पर्याय जे एक दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. प्रत्येक प्रश्न जे आहे ते परीक्षेसाठी मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न या ठिकाणी राहणार आहे. प्रश्न क्रमांक 10 सर, 10वा प्रश्न आहे की डॅश डॅश संरक्षण यंत्रणेत व्यक्ती वास्तवापासून खूप दूर जाते. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. संरक्षण यंत्रणेसंदर्भात सुद्धा प्रश्न प्रत्येक परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे. 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि दिवास्वप्न आपला या ठिकाणी योग्य उत्तर राहणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंकसुद्धा दिलेली आहे. तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात. आणि जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. महाटेट 28 जून 2026 आणि सीटेट 6 सप्टेंबर 2026 साठी तुम्हाला टोटली व्हिडिओ आमच्या चॅनलच्या माध्यमातून फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहे. तर आत्ताच जॉईन बटनला जॉईन करून आपण आमच्या चॅनलची मेंबरशिप घेऊ शकतात. पाहूया पुढचा प्रश्न. सुपरफास्ट 30 प्रश्न आपण पाहत आहोत. प्रश्न आहे की बालकांमध्ये संवेदन, तर्क, अनुमान इत्यादीची बौद्धिक तयारी झाल्यामुळे कोणत्याही घटनेचे विश्लेषण तर्काच्या आधारे करू लागणे हे खालीलपैकी कोणत्या विकास अवस्थेतील बालकांमध्ये आढळते. मित्रांनो, प्रत्येक प्रश्न जे आहे ते फक्त काळजीपूर्वक वाचा, म्हणजे लगेच तुम्हाला या ठिकाणी उत्तर मिळणार आहे. कुमार अवस्था. ऑप्शन जे 2 दिलेला आहे, पर्याय जे 2 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 12 आहे की 12वा प्रश्न दिलेला आहे की अध्ययन या मूलभूत क्रियेला शिक्षण प्रक्रियेत महत्त्वाचे स्थान आहे. याला अनुसरून खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे. आता हे बघा, 4 विधाने दिलेली आहे, म्हणजे 3 विधान बरोबर आहे आणि फक्त एकच विधान या ठिकाणी अयोग्य विधान राहणार आहे. तर अध्यापन हे खरे शिक्षण या ठिकाणी अयोग्य विधान आहे. म्हणजे ऑप्शन जे एक दिलेला आहे, पर्याय जे एक दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. रिपीट झालेला प्रश्न आय थिंक. ओके, रिपीट झालेला प्रश्न आहे. ओके, 12वा प्रश्न झालेला आहे. 13वा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 13 सर, 13वा प्रश्न आहे की हे बघा, अध्ययन या मूलभूत क्रियेला शिक्षण प्रक्रियेत महत्त्वाचे स्थान आहे. याला अनुसरून हा प्रश्न झालेला आहे. प्रश्न क्रमांक 13 आलेला. ओके. अध्ययन हे सक्तीने कधीच होत नसते. अध्ययनासाठी सज्जतेबरोबर अभिरुची, ओके, गरज आणि अभिवृत्ती या शक्तींच्याही मदत असणे जरुरी असते असे मत डॅश डॅश मानसशास्त्रज्ञाने मांडले. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. 4 ऑप्शन्स दिलेले आहे. जेम्स रॉस उत्तर असणार आहे. म्हणजे ऑप्शन जे क दिलेला आहे, पर्याय जे सी दिलेला आहे योग्य उत्तर असणार आहे. आता हे बघा, हा प्रश्न सुद्धा एक विवादित प्रश्न आहे की महाटेट उत्तर तालिकेनुसार म्हणजे ऑफिशियल आन्सर कीनुसार मानसशास्त्रीय व्याख्येनुसार पर्याय क्रमांक क जेम्स रॉस हेच अंतिम उत्तर अचूक मानले गेले आहे. म्हणजे ऑप्शन जे सी असेल, पर्याय जे सी दिलेला आहे योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 14 आहे की वैद्यकीय बुद्धिमत्ता या संकल्पनेचा विकास करून स्वतःशी व इतरांशी जुळून घेण्याची क्षमता म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता होय. ही संकल्पना डॅश डॅश यांनी मांडली. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. तर हे बघा, भावनिक बुद्धिमत्तेसंदर्भात हा प्रश्न आहे, म्हणजे डॅनियल गॉलमन आपलं उत्तर असणार आहे. ऑप्शन जे बी दिलेला आहे, पर्याय जे बी दिलेला आहे योग्य उत्तर राहणार आहे. प्रश्न क्रमांक 15 सर, 15वा प्रश्न आहे की वर्तनाला दिशा देणे म्हणजे प्रेरणा. या प्रेरणा चक्रामधील घटकांचे योग्य क्रम कोणता. तर हे बघा, आता या ठिकाणी 2 उत्तर बरोबर दिलेले आहे, अ आणि ब.
पर्याय क्रमांक अ आणि ब बरोबर उत्तर दिलेलं आहे, परंतु ब या ठिकाणी ऑफिशियल उत्तर असलं पाहिजे. स्पष्टीकरण दिलेलं आहे की तुम्ही पाहू शकतात की बऱ्याच सराव पुस्तकामध्ये आणि जुन्या संदर्भ ग्रंथांमध्ये या प्रश्नांचे उत्तर अ दिलेले आढळते, कारण ते सामान्य वाचनात अधिक सुटसुटीत वाटते. परंतु महाटेट 10 नोव्हेंबर 2024 रोजी झालेल्या अधिकृत पेपर 1 मधील मूळ प्रश्न आणि टेक्स्टबुकच्या अधिकृत आन्सर की नुसार याचे अंतिम उत्तर पर्याय ब अस्वस्थता, प्रेरणा, प्रयत्न, समाधान आणि समतोल हेच प्रमाणित मानले गेले आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, तर नवीन परीक्षेनुसार ऑप्शन बी आपलं या ठिकाणी उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 16 प्रश्न आहे की कोहलबर्गने सांगितलेल्या नैतिक विकासाच्या एकूण किती अवस्था आहे. तर हे बघा, कोहलबर्गने नैतिक विकासाची एकूण 6 अवस्था सांगितलेली आहे. म्हणजे ऑप्शन जे डी असेल सर, पर्याय जे डी दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 17 प्रश्न आहे की व्यक्तीची श्रवण क्षमता कोणत्या एककात मोजतात. तर हे बघा, व्यक्तीची जी श्रवण क्षमता असते ते डिसिबल म्हणजे डीबी. ऑप्शन जे डी असेल, पर्याय जे डी दिलेला आहे योग्य उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे डी असेल बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 18 आहे की खालीलपैकी अध्यापनाच्या कोणत्या पद्धतीत विद्यार्थी संशोधकाच्या भूमिकेत असतो. अशा प्रकारे हा वन लाइनर प्रश्न दिलेला आहे. 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि स्वयंशोधन पद्धती उत्तर असणार आहे. म्हणजे ऑप्शन जे बी असेल, पर्याय जे बी दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 19 नॉन स्टॉप परीक्षेत येणारे सिलेक्टेड आणि इम्पॉर्टंट 30 प्रश्न आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहोत. प्रश्न आहे की कोणत्याही विषयाचे अध्यापन करताना त्याच्या इतर विषयांशी संबंध जोडला जावा असे डॅश डॅश सिद्धांत प्रतिपादन करतो. तर हे बघा, समवाय सिद्धांत प्रतिपादन करतो. म्हणजे पर्याय जे 1 दिलेला आहे, ऑप्शन जे 1 असेल बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे सोपा प्रश्न आहे की उपचारात्मक अध्यापन खालील कोणत्या बाबींचा समावेश होतो. तर हे बघा, व्यक्तिगत मार्गदर्शनचा समावेश होतो, विद्यार्थ्यांचे सातत्यपूर्ण निरीक्षण केले जाते आणि अध्यापनाचे नाविन्यपूर्ण प्रयोग केले जाते. म्हणजे वरील सर्व ऑप्शन जे डी असेल या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे. पर्याय जे डी दिलेला आहे योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 28 जून 2026 पेपर 1 आणि पेपर 2 साठी अपडेट प्रश्नसंच अवेलेबल आहे. परीक्षेला फक्त 10 दिवस बाकी आहे, 9 किंवा 10 दिवस बाकी आहे मित्रांनो. आणि तुमच्यासाठी एक विशेष आणि स्पेशल पॅक या ठिकाणी रेडी आहे मित्रांनो. पेपर 1 साठी तुम्हाला 50 प्रश्नपत्रिका दिली जाईल, ज्यामध्ये 5 विषयांचा समावेश आहे. हिंदी, मराठी, बालमानसशास्त्र, परिसर अभ्यास आणि गणित. म्हणजे प्रत्येक विषयासाठी तुम्हाला 10 प्रश्नपत्रिका विथ आन्सर की दिली जाणार आहे आणि प्राइस आपण फक्त 499 या ठिकाणी ठेवलेला आहे. तशाच प्रकारे पेपर 2 साठी हिंदी, मराठी, बालमानसशास्त्र आणि समाजशास्त्र एकूण 40 प्रश्नपत्रिका आहे आणि 399 मध्ये तुम्हाला या 40 प्रश्नपत्रिका या ठिकाणी दिली जाणार आहे. प्रत्येक विषयासाठी तुम्हाला 10 प्रश्नपत्रिका विथ आन्सर की दिली जाणार आहे. आणि जर तुमचा पेपर 1 आणि पेपर 2 दोन्ही पेपर असेल तर 699 मध्ये तुम्हाला 90 प्रश्नपत्रिका विथ आन्सर की दिली जाणार आहे. मित्रांनो, कमीत कमी हे प्रश्नपत्रिका सोडवून हे प्रश्नपत्रिका सॉल्व करून तुम्ही परीक्षेला जा, म्हणजे 100% तुम्हाला फायदा मिळणार आहे. कारण जशा प्रकारे परीक्षा परिषद आपली टीएटीची प्रश्नपत्रिका तयार करते मित्रांनो, तशाच प्रकारे आपण सब्जेक्ट वाईज विथ आन्सर की हे प्रश्नपत्रिका या ठिकाणी तयार केलेली आहे. म्हणजे संपूर्ण परीक्षेचा अनालायसिस करून 13 वर्षांची परीक्षेचा अनालायसिस करून अभ्यास करून आपण हे इम्पॉर्टंट क्वेश्चन सेट तयार केलेले आहे आणि जवळपास 3000 क्वालिटी क्वेश्चन आपण या प्रश्नसंचामध्ये ॲड केलेले आहे. म्हणजे डायरेक्ट प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये पाहायला मिळू शकतात. व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही हे परचेस करू शकता. सिम्पली व्हॉट्सअपमध्ये हाय करा, तुम्हाला एक स्कॅनर दिला जाईल, त्यावर पेमेंट करून फक्त स्क्रीनशॉट टाका. म्हणजे लगेच आपल्याला हे PDF प्रश्नसंच अपडेट प्रश्नसंच 28 जून 2026 साठी जे तयार केलेले आहे लगेच मिळून जाईल. तर आताच व्हॉट्सअप करून तुम्ही हे परचेस करू शकतात. व्हिडिओला प्लीज लाईक करा. ओके, व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. प्लीज सर, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कारण प्रत्येक प्रश्न जे आहे ते मोस्ट इम्पॉर्टंट आहे आणि मोठे मोठे प्रश्न म्हणजे जशा प्रकारचे प्रश्न परीक्षेत असतात तशाच प्रकारे प्रश्न आपण तयार केलेले आहे. विद्यार्थ्याने मूळ अक्षरे शिकवताना त्या मूळाक्षराने सुरुवात होणारे चित्र दाखवावे. काही काळानंतर ही मुले चित्र न दाखवता
ही केवळ मूळ अक्षराच्या उच्चाराने भावार्थ समजू शकतात. शिकण्याच्या या पद्धतीस डॅश डॅश असे म्हणतात, तर अभिसंधान पद्धती असे म्हणतात. अभिसंधान पद्धती असे म्हणतात. म्हणजे ऑप्शन जे एक असेल, पर्याय जे एक दिलेला आहे, आपला योग्य उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक 22. 22वा प्रश्न आहे की नवीन मानसशास्त्रीय सिद्धांतानुसार क्रमन्वित अध्यापन पद्धती तयार झाली. या संबंधी खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? आता हे बघा, क्रमन्वित अध्यापन पद्धती संदर्भात 4 विधाने दिलेली आहे. म्हणजे 3 विधान या ठिकाणी बरोबर राहणार आहे आणि फक्त एकच विधान चुकीचा दिलेला आहे. तो विधान कोणता? तर हे बघा, ऑप्शन जे 2 असेल की समाधानामुळे प्रतिचाराची पुनरावृत्ती थांबते, अयोग्य राहणार आहे. म्हणजे ऑप्शन जे 2 असेल आपला बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 23 आहे की ऑफिसमध्ये अमोलवर बॉस खूप रागवला, त्याचा अपमान केला. अमोलला बॉसचा खूप राग आला. त्याने घरी आल्यावर बायको व मुलावर राग काढला. हे उदाहरण डॅश डॅश संरक्षण यंत्रणेचे आहे, तर विस्थापन. सोपा प्रश्न आहे. म्हणजे वरिष्ठाचे राग कनिष्ठावर काढणे. ऑप्शन जे एक असेल, पर्याय जे एक दिलेला आहे, योग्य उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक 24. ओके सॉरी. प्रश्न क्रमांक 24 आहे की पाणी असलेल्या काचेच्या भांड्यात ठेवलेली लाकडी काठी वाकडी असे वाटते, हे डॅश डॅशचे उदाहरण आहे. तर हे बघा, 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि पर्याय जे एक असेल, इंद्रिय भ्रम. ऑप्शन जे एक दिलेला आहे सर, आपला योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन एक बरोबर उत्तर राहणार आहे. प्रश्न क्रमांक 25 आहे की कोणतीही कृती सफाईदार व कमी वेळात करता येणे म्हणजे कौशल्य. खाली दिलेल्या घटकांमध्ये कोणता घटक कौशल्याचा मूलभूत घटक नाही? तर हे बघा, प्रेरणा कौशल्याचा मूलभूत घटक नाही. प्रेरणा म्हणजे मोटिवेशन. ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 दिलेला आहे, आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुन्हा एक इम्पॉर्टंट प्रश्न आहे. 2024च्या परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे की मानवी वर्तनाची कारण मीमांसा सहज प्रवृत्तीद्वारे देण्याचा प्रयत्न मॅकडुगल या मानसशास्त्रज्ञाने केला. त्या अनुषंगाने प्रत्येक वेळी संघर्ष करून परिस्थितीवर मात करता येईल असे नाही. अशा वेळी डॅश डॅश ही प्रवृत्ती उपयोगी पडते. तर हे बघा, प्रार्थना ही प्रवृत्ती उपयोगी पडते. म्हणजे ऑप्शन जे सर 2 असेल, पर्याय जी 2 दिलेला आहे, योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 27वा प्रश्न आहे की पियाजेच्या मते कौमार्य अवस्था म्हणजे बालकाच्या प्रौढ समाजामध्ये समावेशन होणे होय. खाली दिलेल्या विधानांमध्ये कोणते विधान कौमार्य अवस्थेची वैशिष्ट्ये नाही? 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि ऑप्शन जे सी असेल, कौमार अवस्था हा वास्तव्याचा कालखंड आहे, आपलं या ठिकाणी अयोग्य विधान राहणार आहे, वैशिष्ट्ये नाही. ऑप्शन जे 3 असेल बरोबर उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 28वा प्रश्न आहे की विद्यार्थ्यांच्या पूर्वानुभवांच्या पूर्वज्ञानाच्या समस्यांचा शोध घेऊन अध्यापनाची दिशा आखणे आणि उणिवांचा शोध घेऊन अध्यापन करणे या बाबी खालील दिलेल्या अध्यापनाच्या कोणत्या तत्वामध्ये येतात? तर हे बघा, निदानात्मक व उपचारात्मक दृष्टिकोन. म्हणजे ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 दिलेला आहे, आपलं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन जे 3 असेल सर, बरोबर उत्तर राहणार आहे. प्रश्न क्रमांक 29 दिलेला आहे की स्वतंत्र विचारशक्ती. लक्षात ठेवा, विद्यार्थ्यांमध्ये परस्पर विचार विनिमय, चर्चा करण्याची पात्रता, सहकार्य, परमसहिष्णुता इत्यादी सामाजिक विकास करणारी डॅश डॅश ही अध्यापन पद्धती होय. 4 ऑप्शन्स दिलेले आहे. सामूहिक अध्यापन पद्धती. म्हणजे ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे, आपलं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 30वा जे प्रश्न आहे, इम्पॉर्टंट प्रश्न आहे की खाली दिलेल्या विधानांमध्ये कोणते विधान कुमार अवस्थेचे वैशिष्ट्य नाही? तर बघा, कुमार अवस्थेचे वैशिष्ट्य कोणते नाही? तर कुमार अवस्थेतील विद्यार्थी प्रौढ होण्याच्या मार्गावर असतो. म्हणजे ऑप्शन जे क दिलेला आहे, आपलं या ठिकाणी अयोग्य विधान राहणार आहे. मित्रांनो, अशा प्रकारे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 28 जून 2026 विषय बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र पेपर 1 आणि पेपर 2 साठी पुन्हा काही इम्पॉर्टंट आणि सिलेक्टेड प्रश्न आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिले आहोत. मित्रांनो, जर तुम्हाला तिन्ही विषयासाठी नोट्स पाहिजे, म्हणजे हिंदी, मराठी आणि बालमानसशास्त्र पेपर 1 आणि पेपर 2 साठी, तर फक्त 399 मध्ये तुम्हाला हे नोट्स या ठिकाणी मिळणार आहे. संपूर्ण सिलेबस कव्हर केलेला आहे आणि अतिशय स्मार्ट आणि शॉर्ट नोट्स आपण या ठिकाणी तयार केलेली आहे. व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही हे परचेस करू शकतात. मित्रांनो, 9 दिवसात किंवा 10 दिवसात सुद्धा तुम्ही हे संपूर्ण नोट्स वाचू शकतात, कारण अतिशय स्मार्ट आणि शॉर्ट नोट्स आपण तयार केलेले. व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, 399 मध्ये तुम्हाला हे नोट्स मिळणार आहे. व्हॉट्सअप करून तुम्ही हे परचेस करू शकतात. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन प्रश्नांसोबत.